ओके. आडेसरचा चेहरा दिसत नाही. झाड टाकलं की मध्ये हा. दिसतंय. पाहिजे. हो, झाड टाकलं की हाईट मध्ये पाहिजे. हा, ठेव. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला आहे. या समतोल बिघडण्याच्या पाठीमागं आपणच कारणीभूत आहोत. तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी झाडं लावणे गरजेचं आहे. तर प्रत्येकानं एक तरी झाड लावायला पाहिजे. आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. जर स्वतः घरापासून सुरुवात केली, नगरापासून सुरुवात केली, शहरापासून सुरुवात केली तर हरित पट्टा होण्यास काहीच वेळ लागणार नाही. तर प्रत्येकानं आपल्या आज शाहू महाराजांची जयंती आहे. त्या जयंतीच्या निमित्तानं या खंडोबा बाजार येथील स्मशानभूमीमध्ये आम्ही मान्यवरांनी सर्वांनी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेतलेला आहे. तर हा एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे आणि वृक्ष लावणं हे काळाची गरज आहे. वृक्षामुळंच आपण जिवंत आहोत. आपण म्हणजे आपलं वृक्ष हे ऑक्सिजन देतात आणि 1 मिनिट जरी आपलं श्वास जर ऑक्सिजन जर मिळाला नाही तर आपण जिवंत राहू शकत नाहीत. एकंदरीत जे काही आहे आपण जिवंत आहोत ते वृक्षामुळंच आहोत आणि हे आपल्याला आणि याचा पर्यावरणाचा म्हणजे आपण आपल्यासाठी आपण स्वार्थी झालेले आहोत. या स्वार्थापोटी आपण वृक्षतोड केलेली आहे. फक्त आपणास तोडणं माहीत आहे पण लावणं माहीत नाही. पाण्याचं सुद्धा तसंच आहे. उपसायचं माहीत आहे पण भरणं माहीत नाही. तर पुनर्भरण पण केलं आहे पाण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण पण करायला पाहिजे. प्रत्येकानं आईवडिलांनी मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि मुलांनी आईवडिलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक जरी झाड लावलं तर आपल्या घराच्या परिसरामध्ये जागा राहणार नाही झाडं लावण्यासाठी. पण हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे. तर या झाडामुळंच हे सृष्टी म्हणजे या जीवनसृष्टी या निसर्गानं आपला भरभरून दिलेला आहे. पण आपण त्याची परतफेड करतो म्हणजे परतफेड करण्यासाठी आपण काय करतो याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः केलेलं पाहिजे. तर सर्वांना विनंती आहे तर प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. ठीक.